आणि आता पाहणार आहोत बीड प्रकरणासंदर्भातील टॉप 9 घडामोडी। मुंडेंसारखी माणसं जोपर्यंत राजकारणामध्ये आहेत तोपर्यंत असे कराड सगळीकडेच मोकाट। कराडची व्हीव्हीआयपी ट्रीटमेंट त्याचबरोबर लाड चोचले पुरवणं बंद करा। कराडला जमिनीवर माती झोपवा, हातापायामध्ये बेड्या घाला। वाल्मिक कराडवर अंजली दमानिया यांची संतप्त प्रतिक्रिया। क्लास कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट त्या थर्ड क्लास कराडला त्याला अजूनही स्पेशल चहा जेवण त्याला हातकड्या नाही का नाही। मुंडेंच्या राजीनाम्याचं आम्हाला काहीही देणं घेणं नाही। माझ्या भावाला ज्यांनी मारलं त्यांना गोळ्या घातल्या तर त्यांच्यावर बोलू। धनंजय देशमुख यांची संतप्त प्रतिक्रिया। जे मुंडेला मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यायला आम्हाला गावकऱ्यांना कुटुंबाला त्या गोष्टीचं अजिबात घेणं देणं नाही। ते माझ्या भावाला ज्यांनी मारलंय त्यांना गोळ्या घालून मारलं तर आम्ही त्यांच्यावर बोलू, नाही तर अजिबात बोलणार नाहीत। कशासाठी बोलू? बीडच्या मसाजोगमध्ये कडकडीत बंद, बाजारपेठ देखील बंद, तर केज गावामध्ये तरुणांकडून रास्ता रोको। आक्रमक तरुणांनी बाजारपेठा बंद केल्या, तर बीड शहरामध्ये बाईक रॅली काढत संतोष देशमुख हत्येचा तरुणांनी निषेध व्यक्त केला। छत्रपती संभाजीनगरमध्ये धनंजय मुंडेंविरोधात मराठा आंदोलक आक्रमक। क्रांती चौकामध्ये कराड मुंडेंविरोधात जोरदार घोषणाबाजी। फक्त राजीनामा देऊन भागणार नाही तर प्रकरणामध्ये मुंडेंना सह आरोपी करा, आंदोलकांची मागणी। धनंजय मुंडे यांनी अजित पवारांचे हात बांधले होते। अजित पवार गट नाही तर तो धनंजय मुंडे गट आहे, करुणा मुंडेंचं वक्तव्य। परळीतील थर्मलच्या राखेचा काळा बाजार अखेर बंद। शेकडो जेसीबी, पोकलेन आणि हायवा गाड्या असलेल्या ठिकाणी आता एकही वाहन नाही। राखेच्या व्यवहारातून परळीमध्ये अनेक अनैतिक गोष्टी सुरू होत्या। बीडच्या केजमध्ये धनंजय मुंडेंविरोधात तरुण आक्रमक। अजित पवार, धनंजय मुंडे, कराडचे फोटो असलेले पोस्टर्स तरुणांनी जाळले। पोस्टरवर आकाची टोळी असा उल्लेख। बुलढाण्याच्या शेगावमध्ये शिवसेनेकडून वाल्मिक कराडच्या प्रतिकात्मक प्रतिमेला जोडे मारत आंदोलन। कराडला फाशी देण्याची मागणी। जळगावमध्ये देखील वाल्मिक कराड विरोधात शिंदेंची शिवसेना आक्रमक। कराडच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन, प्रतिकात्मक पुतळ्याला फाशीही दिली।